उपस्थित झालेले सर्वांचे या ठिकाणी आम्ही स्वागत आहे. चालू कुस्तीचा गुलाब तो हॅलो आणि कुस्ती चालू झाली. गुंडावरती पकड शाबास धावणे फुटीला चालू झाली. हो 75 70 शाबास पीए पटेल साहेबांना विनंती आपण 5 किलो त्याच्यामध्ये रेड असतो 30 किलो भुलून असतो. याप्पा मागे सर चालू कुस्तीनंतर सोनालिका पाटील जळगाव रेडकाशो राजगिरी सातारा ब्लू काशोकार आधी तटी चिन्ह चालू आहे. मॅच नंबर 2 वरती लाल काशोम परिधान केलेली आलोवारी या काशोम परिधान केलेली गोष्टी अशी कुस्ती चालू आहे. काही बघू शकते हो हो आणि विसरवाली सगळ्या गोष्टींमध्ये रोजची गोळी या कसोटी गोष्टी बोलणी दोनही स्पर्धा खूप अटीतटीच्या चाललेल्या आहेत. प्रेक्षकही खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आम्ही सर्वजण अध्यक्ष आमचं पूर्ण निर्धारा केअर फाउंडेशन परिवार खूप आनंदी आहोत. आम्हाला खूप छान वाटलं. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पंच निलेश गुंड सर उपस्थित आहेत. त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्पर्धा पार पाडत आहेत. त्यांनीही सांगितले की मागच्या 25 वर्षात अशा पद्धतीचं जर्मन हँगरचं सोय करून महिला मल्लांना उन्हाचे काहीही अडचण न होता कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून हे सगळं आपण केलेलं आहे. त्यांनीही समाधान व्यक्त केलेलं आहे. उद्या 4थी महाराष्ट्र आज या ठिकाणी तुम्ही बघताय आवाज खूप यायला लागला आहे आणि अटीतटीची स्पर्धा चालू आहे. कोणीही या स्पर्धेच्या फायनल फेरीमध्ये धडक मारू शकतं आणि फाउंडेशननी या सोनेटकार पहिल्या बक्षीस म्हणून या ठिकाणी या इतिहासामध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा सोनेटकार आपण ठेवलेलं आहे. ते कोणीही घेऊ शकतं. खूप अटीतटीच्या मॅचेस चाललेल्या आहेत आणि 2 नंबरचं बक्षीस म्हणून आपण बुलेट हंटर 350 cc ची गाडी आपण ठेवलेली आहे. तेही कोणाच्या नशिबात आहे आपण मध्यंतरानंतर सोडून 10 वजनी गट आहे. तर 10 वजनी गटाच्या पहिल्या बक्षीस म्हणून 51,000 रुपये आपण फाउंडेशनतर्फे ठेवलेलं आहे. नमस्कार, मी निर्धारा केअर फाउंडेशनमध्ये अध्यक्षा म्हणून कार्यरत आहे. आमच्या फाउंडेशनने यावर्षी महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेसाठी जवळजवळ 350 महिला मल्लांनी सहभाग घेतलेला आहे आणि ही स्पर्धा सकाळी 9 वाजल्यापासून या स्पर्धेचं काम चालू झालेलं आहे. सकाळी 9 वाजता मुलींचे वजन गट असेल, मेडिकल रिपोर्टिंग असेल किंवा बाकीची सगळी प्रोसिजर ही सकाळच्या वेळेत झालेली आहे आणि कुस्ती स्पर्धा ही संध्याकाळी 5 वाजता सुरू झालेली आहे. मॅडम उद्या काय होणार आहे? उद्या दिवसभर उद्या अंतिम सामने होतील आणि अंतिम सामन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची कोण महिला महाराष्ट्र केसरी 4थी महिला महाराष्ट्र केसरी होणार आहे ते अनाऊन्स. काय आव्हान करायचं लोकांना? मी लोकांना हेच आवाहन करेन की महाराष्ट्र केसरी पुरुष महाराष्ट्र केसरीला जो मान मिळतो तो महिला महाराष्ट्र केसरीला देखील मिळाला पाहिजे आणि त्याच विचारातून आम्ही यावर्षी या स्पर्धेचं त्याचं स्तर उंचवण्याचा प्रयत्न केलेला.